ह्यावेळी गणपतीचं डेकोरेशन असं केलेलं आहे. हे डेकोरेशन करताना खूप मजा आली होती. ह्यावेळी सगळं सामान नवीन आणलं होतं. मागच्या वर्षीचं काहीच वापरलं नव्हतं, पण डेकोरेशन मात्र खूप छान झालं होतं. कमी वेळात हे रेडीमेड डेकोरेशन आहे. आम्ही ह्यावेळी शाडूची गणपतीची मूर्ती आणली होती. ही शाडूची गणपतीची मूर्ती अजिबात कलरफुल नव्हती, त्यामुळे सम्यक थोडासा उदास होता, पण मूर्ती मात्र देखणी होती. ज्या क्षणी घरात मूर्ती आली त्या दिवशीच मला खूप प्रसन्न वाटलं होतं. गणपतीला आवडणारी सगळी फुलं इथं ठेवली होती. साधं पण सुंदर असं डेकोरेशन ह्यावेळी केलं होतं. खूप छान वाटलं गणपती घरी आले तेव्हा. गणपतीबरोबर आम्ही ही फुलं काही आणली होती. ही फुलं 5 दिवस पाण्यात ठेवल्यामुळे आहे अशी राहिली होती. हे गणपतीचं देखणं रूप नेहमीच डोळ्यासमोर राहतं. ज्या दिवशी गणपतीचं विसर्जन झालं तेव्हा तर खूप वाईट वाटलं होतं, पण खात्री आहे गणपती बाप्पा नंतर लवकरच पुढच्या वर्षी लवकर आमच्या घरी येणार आहेत.